राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची पुढची सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे आणि त्याबद्दलची बातमी आता आपण पाहणार आहोत। 21 जानेवारीची प्रतीक्षा करणं खरं तर आपल्याला गरजेचं आहे, कारण राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणी आता न्यायालयाची पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। आपल्यासोबत भरत मोहोळकर फोन लाईनवरून जोडलेले आहेत। भरत, एक महत्त्वाची बातमी समोर येते, 21 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे, नेमकं प्रकरण काय आहे आम्हाला जरा विस्तारून सांगाल? भरत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरण असेल किंवा शिवसेनेचं पक्ष आणि चिन्हाचं जे प्रकरण होतं, हे दोन्ही प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये एकत्रित क्लब केले होते। या संदर्भात कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद करताना सांगितलं की मला पूर्ण युक्तिवादासाठी 2 तास आवश्यक आहेत आणि त्यामुळे ज्यावेळेस सलग सुनावणी होईल त्यावेळेस मला 2 तास द्या आणि त्यानंतर या प्रकरणाचा निकाल द्या, अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टात जी विनंती करण्यात आली होती। आणि त्यानंतर अखेर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे जी सुनावणी होती ती 21 जानेवारीला होणार असं सांगण्यात आलंय। नक्कीच, धन्यवाद भरत सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय की सलग 2 तास सुनावणीसाठी मिळाल्यानंतरच आम्ही आमची बाजू मांडू असं वकिलांनी म्हटलंय। तेव्हा आता पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।